महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. मध्य प्रदेशवरून उत्तरेकडे सरकलेला कमी दाबाचा प्रभाव कमी झाला असला तरी पूर्व भारतामध्ये अजून कमी दाब आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे. महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे. पावसाचं वातावरण कमी झालं आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती असून हलक्या पावसाची शक्यता देखील आहे. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार आज विदर्भ आणि कोकण, मराठवाड्याचा पूर्व भाग असं वातावरण राहील. जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे, परंतु एकूणच महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती राहणार आहे. उद्या कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं मध्य प्रदेशकडे सरकेल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहील. 4 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण वाढू शकतं आणि महाराष्ट्रात विरळ स्वरूपात मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण राहू शकतं असा अंदाज आहे. पावसाचा प्रभाव 5 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे. कोकणातील पावसाचा मात्र 5 तारखेलाही प्रभाव कायम आहे. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण 6 तारखेला पाऊस उघडेल असा अंदाज दिला होता. मात्र या मॉडेलने तरी अजून पावसाचा प्रभाव मराठवाडा, विदर्भ, कोकण असा कायम राहण्याची शक्यता दाखवली आहे. 7 तारखेला देखील आपण बघतो की विदर्भ, मराठवाडा, कोकण पावसाळी वातावरण कायम आहे. ढगाळ परिस्थिती कायम आहे. अजून पूर्णपणे उघडीप महाराष्ट्रात मिळण्यासाठी या मॉडेलने तरी अनुकूल परिस्थिती दाखवलेली नाही. आपण बघतो की 2 ऑगस्टला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे, परंतु पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग, जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण या ठिकाणी दाखवलं जात आहे. 3 तारखेला देखील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि एकूणच कोकणास लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम राहील. तीच परिस्थिती 4 तारखेलाही राहणार आहे. विदर्भाचा संपूर्ण भाग, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे. 5 तारखेला पावसाचं वातावरण जरी कमी झालं तरी पूर्व विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहील. इतरत्रही विरळ पावसाची शक्यता कायम आहे. कोकणातील पावसाचं प्रमाण 6 तारखेला कमी होण्याचा अंदाज दिला जातोय. पूर्व विदर्भात मात्र पावसाचं वातावरण कायम आहे. 7 तारखेला हवामानात एक बदल होतोय. केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे एक दक्षिण भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.